अशी किती टाळू शकणार आहे मी विराजसला? कसं लपवू त्याच्यापासून? राधा, नक्की काय केलंयस तू ज्याच्यामुळे बाबा इतके बदलले? सांग ना, सांग ना, अशी कोणती जादू केलीस की वेगळेच बाबा बघायला मिळतायत? कसं काय होकार मिळवलास बाबांचा? काय मॅजिक आहे आज मलाही कळू दे. मी तुला खरं कधीच सांगू शकत नाही विराजस. मला तुझ्यापासून दूर जावं लागणार आहे. हे नातं संपवावं लागणार आहे. राधा, काय झालं राधा? डोळ्यात पाणी काय? का रडतेस? नाही काकू, कांदा चिरते ना त्याच्यामुळे पाणी आलं असेल डोळ्यात. तुझं नाही माहिती ग, पण मी माझं रडू नाही आवरू शकत आहे. मी जे काही केलंय त्यामुळे मी स्वतःला माफच नाही करू शकत आहे. काकू, कुठल्या तोंडाने माफी मागू तुझी? मी किती दुखावलंय मी तुला. काकू तुम्ही माफी नका मागू प्लीज. का नको मागू माफी? सांग ना, का नको मागू? अगं वाटेल ते बोलली का मी तुला, पण तू मात्र फक्त घराचा विचार करत राहिलीस. इतकी वर्षाचे घडलं नाही ना, ते तुझ्यामुळे घडलं राधा. 2 भाऊ एक झाले. काकू मी काहीच केलेलं नाहीये. असं कस? तूच केलंस का सगळं? भाऊजींचं मन तू नाही तर कोण बदलू शकलं असतं? खरंच राधा, सून असावी ना तर तुझ्यासारखी. हे घर न कोणवाडा झाला होता ग. तिला घर तू बनवलंस, आम्हाला मोकळा श्वास दिलास, आणि मी फक्त तुला मला माफ कर. काकू काय करताय तुम्ही? काकू प्लीज असं करू नका. तुम्ही अजिबात माफी मागू नका. बरं सांग मला, तुला काय हवंय? मी काय करू तुझ्यासाठी? सांग ना. काकू मी फक्त माझं कर्तव्य पार पाडलंय, दुसरं काही नाही. हा पण तुम्हाला मला काही द्यायचंच असेल तर एक वचन द्या. तुम्ही आणि चाचू विराजस पासून कधीच दुरावणार नाही. त्याच्या कठीण प्रसंगी कायम त्याची साथ द्या. काय रे, काय बघतोस? काय चाललंय तुझं? अरे खोट आहे, करावं लागतं. आणि काय रे, माझ्यामुळे सगळं तुझ्या मनासारखं होतंय. तरी आईचं कौतुक नाही, हस की जरा. फार घाई होते असं नाही वाटत का तुला? कसली घाई? काय काय मिळालंय काय अजून आपल्याला? इतका आनंद, वा ग्रेट. अरे तुझ्या बापाला विजेंद्रने मिठी मारली, विसरलास का तू? त्यानं काय होणार आहे? सांग ना, कॉन्ट्रॅक्टचं काय? तेच ठरलं होतं ना आपलं.
हा पण त्याबद्दल कोणी काही बोलायलाच तयार नाहीये. आई कधी आपल्या तोंडाला पानं पुसतील ना, कळायचं सुद्धा नाही. राजवीर, तू तुझ्या आईला मूर्ख समजतोस काय? सगळं मिळेल, मी पण सावध आहे. भाऊजींना तुला तुझं स्थान द्यावंच लागेल. त्यानंतर काय, माझं एवढ्यावर भागणार नाही आई. कसली घाई झालीये तुला? जरा शांत राहा. हे बघ, सोन्याचं अंड देणाऱ्या कोंबडीची गोष्ट माहिती आहे ना तुला? कोंबडी कापायला जाऊ नकोस. जे मिळतंय ना तेही मिळणार नाही. तुझी आई तुला सगळं मिळवून देईल, तू फक्त पाहत राहा. एकदा राधा या घराबाहेर गेली ना की आपोआप सगळं आपल्या पदरात येऊन पडेल. आमच्या राधाकडे ना एक वेगळीच जादू आहे. जिथे जाईल तिथे सगळ्यांना आपलं करते ती. अहो, अनाथ मुलांसाठी केवढं करते ती. मग तर सासरच्या माणसांना जोडून ठेवण्यासाठी काहीही करेल ती. अहो चंदू शेठ, हे सगळे तुमचेच तर संस्कार आहेत तिच्यावरचे. नाही नाही नाही, माझे काय, तिच्या आईचे. म्हणजे माझ्या गौरीचे संस्कार आहेत तिच्यावर. आणि सगळ्यात जास्त आनंद म्हणजे बिट्टीला पण गौरीच्या पार्टनर सारखा नवरा मिळाला. पार्टनर म्हणजे रुद्रदादा आमचे. जावई बापूंसारखेच होते ते. आणि विराजसचं पण ना राधावर खूप प्रेम आहे. अगदी जीवापाड प्रेम करतो तो तिच्यावर. मग करणारच करणारच. माझी बिट्टी आहेच तशी गोड 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 गोड. गोड. काय झालं? इथे चहाचा कप शकतो. चहा दिला नाही का तुम्हाला? आता आता नको चहा वगैरे. नाही नाही, असं कसं, चहा करतो मी. हा, लगेच आणतो. माई, तुला चहा? ती नाही म्हणणारच नाही. अहो पण नकोय मला चंदूशेठ चहा. त्यांनाही नकोय, मलाही नको. नाही 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 नाही, घ्यावा लागेल. बिट्टी सारखा छान चहा करतो. हॅलो माई, आणतो तुला पण. हा, अहो नको चंदूशेठ. घे ग. ऐकणारच नाहीत चंदूशेठ. चंदूशेठ चंदूशेठ. बहिणी, तुला एक चांगली बातमी सांगायची आहे. कुठली? अगं, राधानं घरातली सगळी परिस्थितीच बदलली आहे. खरंच विजेंद्र आज जसा आहे तसा जर यापूर्वी असता तर कदाचित तू देखील. भाऊजी, कशाला त्या आठवणी? काही बोलू नका त्याबद्दल. आणि आता ते कितीही चांगले वागले ना तरी माझा विश्वास नाही त्यांच्यावर. केवळ तुम्ही शब्द दिलात आणि विराजसचं प्रेम आहे तिच्यावर, म्हणून मी राधाला तिथे राहू दिलं. त्या स्वार्थी माणसावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. स्वतःच्या स्वार्थाशिवाय कुठली गोष्ट करतच नाही. वहिनी, हे बघ, तुझ्या बाबतीत जे घडलं ते चुकीचंच घडलंय. कदाचित त्यामुळेच तू असा विचार करतही असशील. पण विजेंद्र त्यावेळी असा वागला, त्याला कदाचित त्यावेळीची परिस्थिती कारणीभूत असू शकेल. तो मनाने चांगलाही असेल कदाचित. वहिनी, मला असं वाटतं की माणूस वाईट नसतो का, माणसाच्या भोवतालची परिस्थिती ती वाईट असते. आणि राधाने आता घरातली सगळी परिस्थितीच बदलली आहे. वहिनी, विजेंद्र आत्ता समोर आला तर त्यांना तर आनंदच होईल ना. चहा घे. नाही घे.
जरा ना आहो चंद्रशिष्ट, काय तुम्ही बरोबर बोलताय. माईला तिकडे जायलाच हवं. माई तू जा तिकडे, त्यांना पण आनंद होईल. कशाला? आत्ता कुठे त्यांच्या संसाराची घडी सुरळीत बसतीये. उगीच कशाला, थोडं अंतर ठेवून राहिलेलंच बरं. उगाच राधाच्या घरच्या आश्रितांचं बिराजदारांवर ओझे नको व्हायला. बहिणी, तू अजिबात काळजी करू नको. काहीही झालं तरी मी नाही कळू देणार की तुला राधानेच आश्रय दिलाय. नाही ते काय माहित नाही मला. काही झालं तरी ऑर्डर पूर्ण झाली पाहिजे. हां, चहा आणलाय. टेबलावर ठेव. हा चेक जर तुला हवा असेल ना राधा, तर या डिवोर्स पेपरवर सह्या करायच्या. तू काय शब्द दिलायस लक्षात आहे ना तुझ्या? हे बघ, त्या अनाथांना, राघवेंद्रच्या कुटुंबाला मी या घरात राहू दिलाय ते फक्त या पेपर्समुळे. नाहीतर त्यांची सावली सुद्धा मी विराजसवर पडू दिली नसते. हाकलून दिलं असतं त्यांना. काय झालं असतं? विराजस पुन्हा कोमामध्ये गेला असता. नाही, राधा, तुझी पण काही कमाल आहे ना. तुझ्यावर एवढी परिस्थिती आली आहे, पण तू विराजसची काळजी करणं काही सोडत नाहीस. यालाच म्हणतात आदर्श. आदर्श बायको. वा. आता एका आदर्श सुनेप्रमाणे ते कागद घे आणि माझ्या कपाटात नेऊन ठेव. आणि नीट ठेवा, असे मागे वगैरे कोणाला सापडले तर, विराजसला सापडले तर त्याला सहन होणार नाही. चल घे, ठेवते पेपर. आणि एक गोष्ट, याबाबत कोणालाही कळता कामा नये. विराजसला तू स्वतःहून दूर करायचंयस. हा, आता जर तुला विराजसला त्रास झालेला नको असेल, त्या अनाथांच्या कुटुंबाला मी हकलून द्यायला नको असेल, तर महिन्याभरात या कागदांवरती विराजसच्या सह्या झाल्या पाहिजेत. बाबा, पण या गोष्टीमुळे त्याच्या मेंदूवर आणखी ताण आला. आणि ते तू बघ, तू बघायचंस. पण आता जर शब्द फिरवलास ना, तर लक्षात ठेव, महागात पडेल. विराजसला असा ना तसा त्रास होणारच आहे. हो दे. जा, पेपर नीट ठेव. चल.
काहीतरी लपवते हे नक्की, पण का आणि काय? कदाचित तिला भीती वाटत असेल. कोणाची? तुझी? माझी नाही ग. मी तिची स्ट्रिक तिच्यावर वापरून तिचा होकार मिळवेल ना ह्याची. अगं ते स्पेशल रेसिपीचं नसतं का, पेटंटवाल्या रेसिपी कोणाला शेअर करायच्या नसतात, त्यातलाच प्रकार आहे हा. मी तिच्या मनातलं ओळखू नये म्हणून चाललंय सगळं. ए ब्रो, ह्युमन बॉडी मध्ये मन कुठे असतं रे? काय? ए मला नाही माहिती बरं का. हे मनाची पण सर्जरी असायला हवी होती ना, म्हणजे सर्जरी करून आपल्याला बघता आलं असतं की नेमकं काय झालंय मनाला. हे कशाला उगाच अंदाजाचे खेळ बिळ. हो ग, म्हणजे ना असं सगळं ओळखता येईल, काहीच लपवता येणार नाही. हो ना ब्रो. आता बघ, राधा वहिनी तुझ्यासाठी सगळं करते, पण तुझ्यावर प्रेम आहे हे कबूल करत नाहीये. काय इतका वेळ घेते ती? यार अनामिका, मी काय आता कमी प्रयत्न करतोय का? काहीतरी उपाय असेल ना ग. हो, आपण करतोच ते प्रयत्न, पण आणखी आपण कशाला आलीयस? जेवण तयार आहे. पण ब्रो येणार नाहीये. का? अरे ब्रो, असं काय करतोस? तूच मगाशी म्हणालास ना की तुला जेवायचं नाहीये ते. हो, मी असं म्हणालो? विसरलास? हो, मी असं म्हणालो. का? का? चिवडा खाल्ला त्याने मगाशी. चिवडा? पण चिवडा तर नाहीये घरात. हो का? काहीतरी खाल्लंय पण त्याने. काय झालंय मला खरं खरं सांगा. काय नाही, मला जेवायचं नाहीये, भूक नाहीये. खरं सांग. ओके, मी खरं खरं सांगतो, पण त्याआधी तू खरं खरं सांग. काय खरं? ए तू काय जादू केलीस ग? काकाला तू कसं बदललास? हा चेक जर तुला हवा असेल ना राधा, तर या डिवोर्स पेपरवर सह्या करायच्या. विराजच्या जीवाची काळजी आहे ना तुला? ते कशाला हवंय तुम्हाला? जे झालंय त्याचा आनंद घ्या ना. नाही म्हणजे असं काय केलंयस ग जे तू बोलू शकत नाहीयेस? खून केलास का? की लाच वगैरे दिलीस? असं आपण काकाला काय देणार म्हणा. नाही नाही, म्हणजे तरी सुद्धा. ए अनामिका, काहीतरीच काय काही काय बोलते, असं असतं का कुठे? तू राधा, तू सांगणार आहेस की नाही? हे बघ, एक काहीतरी मिळेल उत्तर, किंवा माझ्या आजचं जेवण काय हवंय सांग. उत्तर. मग जेवण तयार आहे, चला. ए मॅड, तुला गंडवून गेली ती. हो का? अरे हो का काय हो का, ती खरंच गंडवून गेली तुला. काय करायचं आता?
नको का उत्तर शोधायला? अरे ब्रो, तू मॅड आहेस का? अरे तिच्या उत्तरातच तिचा होकार दडलाय. ती जे काही करते ना, ती तुझ्या प्रेमाखातर करते. शी इज इन लव्ह. आणि तुला तर तुझं उत्तर शोधायलाच हवं, कारण त्यातूनच तिचं प्रेम उलगडत जाणार आहे. काय रे, काही शोधतोयस का? नाही, कुठे काय, मी काय नाही शोधते. आणि काय आहे आजी, मला कळालंय, एखाद्या गोष्टीचा आपण शोध थांबवला ना तर ती गोष्ट आपोआप आपल्या जवळ येते. म्हणजे नक्कीच काहीतरी शोधतोयस? नाही, अच्छे, कुठे काय, मी ते फक्त हा चाचू, काकी, राजवीर, अनामिका कुठे ते बघतोय. म्हणजे येणार आहेत ना ते? येणार आहेत, सगळे येणार आहेत. वा, छान. या ये देवयानी, ये. आणि हे बघ, यापुढे आम्ही आमच्याकरता जेवण बाहेरनं मागवलंय वगैरे असं काही बोलायचं नाही. माझ्या लाडक्या सुनेच्या हातचं जेवायचं, कळलं? बस बस बस. थांब राघवेंद्र. बसू नकोस. म्हणजे तिथे बसू नकोस. तू इथे विराजसच्या बाजूला बस. बस बस बस. वा वा, छान. काय विराजस, मग आता खुश ना? थांब राजवीर. सुमित,